सद्बुद्धीचे घालोनी शुद्धासन परिपूर्ण वरी सद्गुरुची दया परिपूर्ण शमदम विभूती चरशूनि
झाली संध्या संध्या माझा गेला
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ अनाथांचे नाथ शांती ब्रह्मनाथ बाबा. आणि या अभंगामधून उपासना कशी करावी, साधना कशी करावी, स्नान कशामध्ये घडावं नाही का. स्वच्छ देह असावा, स्वच्छ अंतःकरण असावं. देहाची स्वच्छता साबणाने होते आणि अंतःकरणाची स्वच्छता कीर्तनाने होते. काय म्हटलं मी? देहाच्या स्वच्छते करता शॅम्पू आहे, बॉडी लोशन्स आहेत नाही का, विविध प्रकारचे साबू आहेत. माणसं घासतात घासतात घासतात, साल्टी निगतेपर्यंत घासतात. साबण जिसतो ह्याचा अंग जिसतो, पण रंग काही पालटत नाही. हा एक झाला शरीराचा भाग. पण महामळे मन होते जे गादले आणि शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. पण केव्हा? पाहता श्रीमुख सुखावले, पाहता श्रीमुख सुखावले, डोळ्याची भूक न जाय माझ्या. पाहता श्रीमुख सुखावले सुख, तेव्हा सुखावलं सुख. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळलेले स्फटिक जैसे. म्हणून आता स्नान वगैरे झाली, आता उपासना करायची. तर कशाचं आसन घालावं? सद्बुद्धीचे घालोनी शुद्धासन. आपण आलो काल, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी शेजे आला. काल कीर्तनामध्ये चिन्मय महाराजांनी सांगितलं का, संधी जावा. जीव शिवामध्ये जो संधी आहे, जीव निराळा, ईश्वर निराळा, काहीतरी उपासना साधना करून देव मिळवावा लागतो. हा जो जीवामध्ये शिवामध्ये संधी आहे नाही का. म्हणून संधी कालाच्या वेळेला संध्या करायची असते. संधी कालाच्या वेळेला संध्या केली की संदेह गेला. मग करताना कसं करावं? सद्बुद्धीचे घालावे शुद्धासन. आणि महाराजांनी वरचा एक शब्द राहिला, आत्माराम हृदयी शेजे आला. थोडस सांगितलं मी की नुसता घरात पती असून भागत नाही, तर शेजेला आल्याशिवाय
त्याच्याकरता तुम्हाला मारुतीरायाची गोष्ट सांगितली. काय सांगितलं की शेजेला आला नाही तिथपर्यंत काहीही उपयोग. घरात आहे, लग्न झालंय, सगळं झालंय, पण शेज नाही. शेजेला आल्यानंतर ती माता होते. तर का असा इथपर्यंतचा अर्थ आहे. सद्बुद्धीचे घालोनी शुद्धासन. कशावर बसावं? आलाय पैठणला, सद्बुद्धीचं आसन घालून बसा, नाही का? परमार्थामध्ये मला एक अभंग मोठा गमतीचा वाटतो. आता तुकाराम आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी आहे, मान्य आहे, मान्य. पण तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. बोलणं अवघड आहे, नाही का? म्हणजे सहसा विचार केला तर दुर्बुद्धी कोणाच्याही ठिकाणी प्रगट होते. चांगलं चालत असताना दुर्बुद्धी सुचते. म्हणून माणसं म्हणतात चांगलं चाललो होतो पण कुठे दुर्बुद्धी सुचली कोणाला माहिती. चांगलं घरात बसलो होतो पोहे खात, तितक्यात काय झालं म्हणून बघायला गेलं आणि वरून दगड पडला. चांगलं बसलो होतं पण काय दुर्बुद्धी झाली, लक्षात ठेवा. हा लौकिक अर्थ झाला. दुर्बुद्धी म्हणजे कोणची बुद्धी? जी तुम्हाला देवापासून दूर नेते ती दुर्बुद्धी. काय म्हटलं मी? देवापासून, संतापासून, चांगल्या कर्मापासून जी दूर नेते ती दुर्बुद्धी, नाही का? बुद्धी चांगली असेल तर ठीक. आता गंमत बघा, चांगल्या बुद्धीने MBA होतो आणि दुर्बुद्धीने पैसे खाऊ लागतो. काय म्हटलं मी? चांगल्या बुद्धीने काय झाला? MBA झाला, त्याच्यावरची पदवी मिळाली, मग कसे पैसे खावे? दुर्बुद्धी. 6 महिन्यात घरी बसला. माझं बोलणं कळलं का? MBA झाला, त्याच्यावरची डिग्री गेली, हे बुद्धीचं लक्षण आहे. पण घरी बसला हे दुर्बुद्धीचं लक्षात ठेवा. कुठेही तुम्ही बसत असाल तर सद्बुद्धीचं आसन असेल. एक सांगतो अजून पुढे, जरा दोन पुढे सांगतो. दुर्बुद्धी प्रगट झाली तर हरकत नाही, पण कृतीतून उतरून देऊ नका. जीव स्वभाव आहे की चांगल्या विचाराबरोबर वाईट विचार येणं हा जीव स्वभाव आहे. अहो बुद्धीचंच लक्षण जर विचार केलं, मी तुम्हाला म्हटलं बुद्धी म्हणजे काय, तर जी ग्राह्य त्याज्य करते ती बुद्धी. संकल्प विकल्प करत ते मन आणि ग्राह्य त्याज्य करते ती बुद्धी. म्हणजे एक वस्तू ग्राह्य करते आणि विचार करून ठरवते की ग्राह्य का त्याज्य. काय ठरवते? सकाळी बाई उठली, उठल्यावर ठरवलं की बरेच दिवसात पोहे केले नाही तर पोहे करावे. मग तिने तो डबा उघडला, बरेच दिवस उघडले नव्हते, हवा दमट होती, सगळ्या आळ्या झाल्या, सगळ्या डब्यामध्ये आळ्या झाल्या. नाहीतर पुष्कळ दिवस जर पोहे ठेवले ना तर त्या पोह्याला वास येतो, कुबट. आमच्याकडे परवा असं झालं म्हणून सांगितलं. आम्ही काय फिरते फकीर आणि फकीरीनबाई आमच्या बरोबर. तेव्हा ते पोहे राहिले म्हणजे तसेच राहतात. बघितलं तर ठीक आहे, नाही बघितलं तर तसंच राहतं. मी म्हटलं पोहे काढ, तोंडात टाकतोय तर ते निराळच व्हायला लागलं. बरं का, शोभा झाली नाही, कारण शोभा होती, तिने चटकन जाऊन खालून पोहे आणले. कुबट कुबट वास आल्याबरोबर जे ग्राह्य होत त्याचे बुद्धीने ठरवलं की हे पोहे खाण्यासारखे, हा पदार्थ खाण्यासारखा
नाही. ज्या बुद्धीने ग्राह्य ठरवलं होतं त्याच बुद्धीने त्याज्य. एक माणूस चांगला आला, दिसायला चांगला होता, कपडे लत्ते वगैरे सुंदर, अगदी गोरा गोमटा, कडक इस्त्री, हो अगदी रुबाब मध्ये. असं वाटावं की आता विचार करू नये, याला डोळे झाकून खुर्चीवर मुख्यमंत्री करावा. असा रुबाब होता. पण मागावून कळलं हे लबाड आहे नंबर 1च. सगळ्या गावाला फसवून सदरा सुद्धा त्याचा नाही, दोव्याला दम देऊन 10 सदरे काढून त्यातल्या आपल्या मापाचा घातलाय. त्याला सांगितलं कानफाट फोडून तुझं, आजच्या दिवसापुरती ते उद्या आणून देतो, कारण मला दिल्लीला जायचंय. निवडणूक आहे, कशा करता सांगितलं मी? चांगले कपडे घातले म्हणजे आतून चांगला असतो असं. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, एक आमच्या मुंबईला आणि काळबादेवीला एक टेलर होता. त्या टेलरचा बोर्ड लावला होता मॅन्सन टेलर्स, असा बोर्ड लावला होता मॅन्सन टेलर्स, आणि असा उभा बोर्ड होता. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं गॉड मेक्स अ मॅन अँड मॅन्सन मेक्स अ जेंटलमॅन. काय लावलं? गॉड मेक्स अ मॅन अँड मॅन्सन मेक्स अ जेंटलमॅन. देव माणूस तयार करतो, पण त्याचा सद्ग्रस्त तर करायचा असेल तर आमच्याकडून कपडे शिवून घ्या. आम्ही अशा कटचा सदरा शिवतो, अशा कटची पॅन्ट घालतो की तुम्हाला बघून माणसं म्हणलीच पाहिजे चोर असला तरी सज्जन आहे. अहो देव माणूस तयार करतो, पण सद्ग्रस्त तयार करण्याकरता मॅन्सन मेक्स अ जेंटलमॅन. पण काही काळ दिसतं, पण कालांतराने कळतं याच्या जवळ सुद्धा जाऊ नये. कारण का? बुद्धी